नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो मिष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:17 ते 12:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:41 ते 2:05 आणि यमगंड काळ सकाळी 8:29 ते 9:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर युती योग करणार आहे. मंगळ शनी बरोबर लाभ योग करणार आहे. रवी बुधा बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि लाभातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्यामधला जोम, उत्साह, ऊर्जा, आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा दिसून येईल. जी कामं पूर्ण होत नाहीत त्याच्या मागे लागाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र भावना अतिरेक करून कुठल्याही गोष्टीचा टोकाचा निर्णय घेऊ नका. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि भाग्यातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, निर्णय अजिबात घेऊ नका. छोट्या छोट्या कारणामुळे तुमचा भावना अतिरेक होण्याची शक्यता राहील. भावभावनावरती नियंत्रण राखणं अत्यंत आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कदाचित तुम्ही कल द्याल. मात्र ते पूर्ण होताना त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. स्वतःच्या मानसिकतेवरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतला मंगळ आणि भाग्यातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातल्या रवी बुधावर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार, खर्च किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी टाळणं गरजेचं राहील. मात्र काही चांगले लाभ मिळू शकतील. काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. स्वतःच्या आरोग्यावरती थोडंसं लक्ष देणं सुद्धा गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे
काही महत्त्वपूर्ण अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकते. जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग ओढवू शकतील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातला मंगळ आणि षष्ठातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. थोडंसं शारीरिक मेहनतसुद्धा जास्त जाणवेल. मात्र कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव येऊ शकतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि षष्ठातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही टोकाचे अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी घडू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल थोड्याफार प्रमाणात मतभेद वगैरे दिसून येते. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातला शनी आणि भाग्यातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध टोकाचे होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक घरातील व्यक्तींबरोबर थोड्या फार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातला मंगळ आणि चतुर्थातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या काही शारीरिक दुखापती आजच्या दिवशी होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातला शनी आणि सप्तमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद, मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. जे तुमची संतती असेल त्यांच्यावर सुद्धा फार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. भाग्याची साथ सुद्धा लाभेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतल्या रवी बुधाबरोबर चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातला शनी आणि षष्ठातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या ठिणगी आवडू शकतील. वास्तूच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी घेऊ नका. काही छोटे मोठे लाभ होऊ शकतील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. द्वितीयातला शनी आणि षष्ठातला मंगळ या तुमच्या राशीतला शनी आणि पंचमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे व्ययातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं जास्त मेहनत करण्यामुळे दमछाक झाल्यासारखे वाटेल. त्या संदर्भात आरोग्याकडे लक्ष द्या. काही कामं रेंगाळतील. त्यामुळे फ्रस्ट्रेशन स्ट्रेसेशन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. मात्र कामाचा ओरख दांडगा राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला शनी आणि चतुर्थातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि लाभातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होऊ शकतील. काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना मात्र विचार करणं गरजेचं राहील. तुमच्या वैवाहिक जोडे तर असतील तर त्यांच्या आरोग्यासंदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.